बुलढाण्याच्या मध्यभागी वसलेलं खामगाव शहरातील गजबजलेल्या जुगनू लॉजमध्ये अंगावर काटा येणारी घटना घडली। एका तरुण मुलासोबत आणि मुलीसोबत, कारण तेही त्या दिवशी त्याच लॉजमध्ये होते। ऋतुजा, वय अवघं 19 वर्ष, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला शिकणारी एक हुशार, स्वप्न पाहणारी मुलगी, घरच्यांची खूप लाडकी मुलगी। आणि दुसऱ्या बाजूला साहिल, वय 22 वर्ष, स्वभावाने थोडासा हट्टी, रागीट, पण प्रेमात अतिमालकी हक्क गाजवणारा मुलगा। दोघंही कॉलेजच्या दिवसात एकमेकांना भेटले, त्यांची ओळख झाली, नातं वाढलं आणि मैत्रीतून ते प्रेमापर्यंत पोहोचलं। सुरुवातीचे दिवस खूप गोड होते। गुपचूप भेटी, चोरटी नजर, मोबाईलवर तासनतास प्रेमाच्या गप्पा गोष्टी। दोघांनाही वाटायचं की हे जग फक्त त्यांचं आहे। ऋतुजा लहानपणापासूनच हुशार होती। कम्प्युटर अभ्यास करायला तिला आवडायचं। ती म्हणायची, मी मोठी होऊन एक चांगली सॉफ्टवेअर इंजिनियर बनेन, आईबाबांचं नाव उज्ज्वल करेन। पण आयुष्य नेहमीच नियोजनानुसार चालत नाही। ती चुकीच्या मार्गाला लागली। तिच्या वाढत्या वयानं वेगळंच वळण घेतलं। प्रेम जडलेल्या साहिल सोबत तिचं बोलणं, भेटणं वाढलं होतं। ऋतुजाच्या साधेपणाने, तिच्या हसऱ्या स्वभावाने तोही तिच्याकडे ओढला गेला होता। हळूहळू दोघं सतत एकत्र राहू लागले। खामगाव सारख्या छोट्या गावात, जिथं सगळे एकमेकांना ओळखतात, तिथं भेटी गुपचूपच ठेवाव्या लागतात। समाज काय म्हणेल, घरच्यांना कळलं तर राडा होईल, या भीतीमुळे हे दोघंही मिळेल तिथे लपून छपून भेटायचे। वेगवेगळ्या आयटी तयार करून वेगवेगळ्या नावाने ते लॉजमध्ये जायचे, रूम बुक करायचे आणि तासनतास एकमेकांमध्ये रमायचे। ही आता त्यांची सवयच झाली होती। नातं प्रेमापासून शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचलं होतं आणि हे सगळं घरच्यांपासून लपून सुरू होतं। सुरुवातीला सर्व काही छान चाललं, पण नंतर साहिलचा स्वभाव बदलू लागला। तो ऋतुजावर सतत लक्ष ठेवू लागला। तू कुणाशी बोलतेस? तुझ्या मोबाईलवर हा नंबर कुणाचा आहे? तू मित्रांसोबत का असते? माझ्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात दुसरा कोणी आहे? असे प्रश्न विचारून तो तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला। ऋतुजाला हे सगळं ओझं वाटायचं। ती म्हणायची, साहिल, प्रेम म्हणजे विश्वासणारे, तू माझ्यावर इतका संशय का घेतोस? मी फक्त तुझीच आहे। पण साहिल तिचं ऐकून घेत नव्हता। त्याला वाटायचं ऋतुजा त्याला फसवते आहे आणि हा संशयच त्यांचं नातं विषारू करू लागला। प्रेमातल्या नेहमीच्या वादानंतरही दोघं एकमेकांना सोडू शकले नाही। खामगावच्या जुगनू लॉजमध्ये ते नेहमीच भेटायचे। नेहमी सारखंच कुणाला ओळख पटू नये म्हणूनच दोघं वेगवेगळी आधार कार्ड, वेगवेगळी नावे वापरून खोली बुक करायचे। लॉजच्या रजिस्टरमध्ये त्यांची खरी नावे क्वचितच दिसत, त्यामुळे हॉटेलवाल्यांनाही त्यांची खरी ओळख कळली नव्हती। या खोलीत ते कधी हसत, कधी रडत, कधी भविष्याचे स्वप्न रंगवत, पण या 4 भिंतींच्या आत वादही तितकेच वाढत होते। 23 सप्टेंबर 2025च्या अखेरची ती रात्र। ऋतुजा आणि साहिल परत एकदा जुगनू लॉजमध्ये आले। नेहमीप्रमाणे त्यांनी वेगळी आयडेंटिटी दाखवली आणि खोली घेतली, जी नेहमीच पहिल्यापासून ते घ्यायचे। तिथेच ते दोघं जवळ आले होते। आकर्षण, वासना, राग, द्वेष सगळं काही तिथूनच सुरू झालं होतं। खोलीत गेले तेव्हा दोघंही शांत दिसत होते, पण थोड्याच वेळात त्यांचा पुन्हा त्याच गोष्टींवरून वाद सुरू झाला। साहिल पुन्हा त्याच संशयावर अडकला, माझ्या व्यतिरिक्त तू दुसऱ्या मुलाला डेट करत आहेस, त्याच्या संपर्कात आहेस, आपल्यात सगळं काही झालेलं असून तुझ्या आयुष्यात अजून दुसरं कोणीतरी येत आहे, तू मला फसवते आहे, धोका देत आहे। ऋतुजाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की तोच तिच्यासाठी सगळं काही आहे, पण साहिलचा राग आटोक्यात राहिला नाही। त्यांचा वाद वाढत गेला आणि त्याच क्षणी साहिलनं खोलीत ठेवलेला तो चाकू उचलला। ऋतुजा ओरडली, सोनू नको रे, मी तुझीच आहे, विश्वास ठेव माझ्यावर, असे करू नको। पण रागाच्या भरात त्याने तिच्यावर वार केले, गळ्यावर, छातीवर, हातांवर खोल जखमा झाल्या। ऋतुजाचा रक्तबंबाळ झाली, तिचा देह जमिनीवर कोसळला। तिच्या डोळ्यांत भीती होती, वेदना होती, पण शेवटपर्यंत ती त्याच्यावर प्रेम करत आहे असंच त्याला सांगत राहिली। ऋतुजा शांत झाल्यानंतर साहिलला आपण काय केलंय याची जाणीव झाली।
अपराधीपणाने पछाडलेला तो हादरला. संशय घेऊन आपण आपल्याच प्रेयसीचा प्राण घेतला याचा त्यालाही धक्का बसला. आपणही जगून उपयोग नाही म्हणून त्यानं स्वतःच्या छातीतही 2-3 वार केले आणि तोही रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. दुसऱ्या दिवशी सकाळी लॉजच्या कर्मचाऱ्यांनी खोलीत काहीच हालचाल नाही हे पाहून दार ठोठावलं. प्रतिसाद न मिळाल्यानंतर आपल्याकडे चावीने दार उघडलं आणि आतील दृश्य पाहून ते थरारले. समोर दोन्हीही मृतदेह रक्तात. ऋतुजा जमिनीवर पडलेली, तिच्या अंगावर चाकूचे अनेक वार. साहिल देखील तिच्या बाजूलाच, त्याच्याही छातीत चाकू. ताबडतोब पोलिसांना बोलवण्यात आलं. खामगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. चाकूवरून फॉरेन्सिक तपास घेतला गेला. मोबाईल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं. लॉजच्या रजिस्टरमधली वेगवेगळी नावं देखील तपासली गेली. सुरुवातीपासूनच पोलिसांचा अंदाज होता की हे प्रेमातून झालेला खून आणि आत्महत्या आहे. दोघांच्याही घरी बातमी पोहोचली तेव्हा दोन्हीही कुटुंब हादरली. ऋतुजाची आई रडतच म्हणाली, माझी मुलगी हुशार होती, शिकून इंजिनियर होणार होती. तिचं आयुष्य त्याने संपवलं. आम्हाला हे सगळं माहीतच नव्हतं की आमची मुलगी त्या मुलाला अशा लॉजमध्ये भेटायला जाते. साहिलचे कुटुंबही अवाक झालं. त्याची आई म्हणाली, माझा मुलगा हट्टी होता हे खरं, पण इतक्या टोकाला जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. पोलिसांनी मोबाईल चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स तपासले, पण ऋतुजाचे बाहेर दुसरे प्रेम प्रकरण सुरू होते याचा ठोस पुरावा त्यांना सापडला नाही. म्हणजेच साहिलच्या मनातील संशय, जळफळाट आणि असुरक्षितता हाच या दुर्दैवी घटनेमागचा मुख्य कारणीभूत घटक मानला जातो. हे प्रकरण न्यायालयात जाईल, पण दोघंही मृत असल्यामुळे आरोप ठरवण्यापेक्षा हा प्रकार प्रेमातून झालेला खून, आत्महत्या म्हणून नोंदवला जाण्याची शक्यता आहे. बाकी अजून तर चौकशी आणि तपास सुरूच आहे. ऋतुजा आणि साहिल हे 2 तरुण जीव प्रेमात बांधले गेले, पण विश्वास तुटला आणि संशयाने त्यांचा जीव घेतला. संशय जर नात्यात घुसला तर ते नातं नाशाला नेतो. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रेम म्हणजे भावना, जिव्हाळा आणि विश्वास. पण या भावनांमध्ये अंध झालो तर कधी कधी निर्णय चुकीचे ठरतात. आई वडील हे आपले खरे हितचिंतक असतात. त्यांना न सांगता त्यांचा विश्वासघात करून गुपचूप लॉजमध्ये जाणं म्हणजे स्वतःच्या भविष्यासोबत खेळणं आहे. आज ऋतुजा आणि साहिल सारखी 2 तरुण जीवन समाजापुढे एक धडा देऊन गेली आहेत. पालकांपासून काहीही लपवू नका. चुकीचे पाऊल उचलण्याआधी त्यांचा विचार करा. प्रेमात विश्वास ठेवा, पण अंधविश्वास किंवा संशयाने नातं कधीच जगत नाही. लक्षात ठेवा, आई वडिलांचा सल्ला, त्यांचा अनुभव आणि त्यांचा आशीर्वाद याहून मोठं रक्षण दुसरं काहीच नाही. त्यांना फसवून घेतलेलं एक पाऊल आयुष्यभराचं दुःख ठरू शकतं. आता या घटनेमध्ये दोष नक्की कुणाचा, खाली कॉमेंटमध्ये सांगा. मुलं मुली आई वडिलांना फसवून असे प्रकार करतात. आई वडील तर आपल्या मुलांवर विश्वास ठेवतात, मग तरीही काही लोकांनी आई वडिलांनाच या गोष्टीत दोषी ठरवलं असे का? लक्ष देऊन ते किती लक्ष देणार? जर मुलंच वाईट संगतीत जाऊन असे कारनामे करत असेल तर त्यात त्या आई वडिलांची काय चुकी? नक्की खाली कॉमेंट करून सांगायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. काळजी घ्या.